आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी निष्ठा जावळे. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. गाझातील हवाई हल्ल्यात एकाच कुटुंबातील 76 सदस्यांचा बळी. लोकसभेच्या 400 जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट. निपाणीत शाहू फुले आंबेडकर विचार संमेलन. कोल्हापूर जिल्ह्यात 7 जानेवारीपर्यंत मनाई आदेश. नाताळ सणाच्या स्वागतासाठी शहर सज्ज. सौंदत्य डोंगरावर मार्गशीर्ष पौर्णिमेसाठी भाविकांची गर्दी. भगवद्गीता हा भारतीय समाज जीवनाचा आधार. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक संपन्न. भाजप राज्य उपाध्यक्षपदी माजी आमदार अनिल बेनके यांची निवड. साखळी चोरला समांतर रस्ता बनवण्याची योजना. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच BSE देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. BSE द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. BSE द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. यह दिवाली अमरकॉन की दिवाली मेगा उत्सव ऑफर के साथ 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए 1 से बढ़कर 1 प्राइजेस. फर्स्ट प्राइज सुजुकी एक्सेस 125 स्कूटर. सेकंड प्राइज 50 इंच LED टीवी. थर्ड प्राइज 42 इंच LED टीवी. और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 89 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, प्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट्स, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, कर्टन्स एंड फर्निशिंग. अमरकॉन, खडी बाजार, बेळगावी. आता पाहूयात सविस्तर बातम्या. इस्रायल आणि हमासमधील युद्ध अद्याप चालू आहे. गाझामध्ये लपलेल्या हमासच्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी इस्रायलने जंग पछाडला आहे. शुक्रवारी रात्री इस्रायलच्या वायुदलाने गाझामधल्या 2 घरांवर हवाई हल्ला केला. यामध्ये एकाच कुटुंबातील 76 सदस्यांसह एकूण 90 फलस्तीनी नागरिक मारले गेले. मदत आणि बचाव पथकाने शनिवारी याबाबतची माहिती दिली. या हल्ल्याचे 1 दिवस आधी संयुक्त राष्ट्रांच्या प्रमुखांनी सांगितलं होतं की गाझामधील कोणतीही जागा सुरक्षित नाही. इस्रायलच्या सातत्याच्या हल्ल्यांमुळे तिथे मानवतावादी मदत पोहोचवण्यात अडथळे येत आहे. लोकसभेच्या 400 जागा जिंकण्याचे भाजपचे उद्दिष्ट. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 50% मत मिळवून देण्याचे लक्ष्य ठेवा, असा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रीय बैठकीत दिला आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्याची गरज असून बूथ रस्त्यावर अधिक सक्रिय होण्याची सूचना मोदींनी या बैठकीत केली. दिल्लीतील भाजप मुख्यालयाच्या विस्तारित इमारतीमध्ये 2 दिवसाच्या बैठकीची शनिवारी सांगता झाली. दुसऱ्या दिवशी 7 तास झालेल्या विचारमंथनामध्ये अमित शाह हे देखील सहभागी झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सुमारे 40% मते मिळवून 303 जागा जिंकल्या होत्या. आता मतांच्या टक्केवारीत 10% वाढ आणि लोकसभेच्या 400 जागा असे ध्येय ठेवण्यात आले आहे.
निपाणीत शाहू फुले आंबेडकर विचार संमेलन. सर्वसामान्य नागरिक अन्यायाविरोधात लढण्यास क्रांती आणि परिवर्तन होऊ शकते. महापुरुषांनी समाजासाठी केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे मत ज्येष्ठ विचारवंत पत्रकार संजय आवटे यांनी व्यक्त केले. येथील डॉक्टर आंबेडकर विचार मंचतर्फे रविवारी दिनांक 24 रोजी राजा शिवछत्रपती सांस्कृतिक भवनात 27वे शाहू फुले आंबेडकर विचार संमेलन झाले. विरोधी कवी आणि विचारवंत आनंद राऊत यांनी विचार मांडले, तसेच कविता सादर केल्या. प्रारंभी प्राध्यापक हरी नरके विचारपीठाचे अनावरण झाले. त्यानंतर क्रांतीज्योती महिला मंडळाच्या महिलांनी क्रांतीगीत सादर केले. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. अमित शिंदे यांनी स्वागत केले. प्राध्यापक सुरेश कांबळे यांनी प्रस्तावित केले. यावेळी प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने यांच्या जीवनदृष्टी या पुस्तकाचे प्रकाशन झाले. कार्यक्रमात माजी आमदार काकासाहेब पाटील, प्राध्यापक सुभाष जोशी, सकारत्न उत्तम पाटील, लक्ष्मण चिंगळे, प्राध्यापक डॉक्टर अच्युत माने, श्रीकांत बराळे, अशोक असोदे, राजेश कदम, अविनाश कट्टी, कर्नाटक राज्य रयत संघटनेचे कार्याध्यक्ष राजू पवार यांच्यासह निपाणी परिसरातील नागरिक उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात 7 जानेवारीपर्यंत मनाई आदेश. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजासह सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रभागातून मराठा समाजासह आरक्षण मिळावे याकरिता सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात यात्रा, उरूस, सण साजरे होणार असून विविध पक्ष संघटना यांच्याकडून त्यांच्या विविध मागण्यांकरिता आंदोलन, उपोषण, मोर्चा प्रकाराचे आंदोलन करण्यात येत आहे. यामुळे जिल्हा कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अपर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांनी दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी पहाटे 4 वाजल्यापासून ते दिनांक 7 जानेवारी 2024 रोजी रात्री 12 पर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश लागू केला आहे. नाताळ सणाच्या स्वागतासाठी शहर सज्ज. शहर आणि परिसरात नाताळ सणाची तयारी पूर्णत्वास गेली आहे. गेल्या 3 दिवसांपासून बेळगावातील शहापूर, टिळकवाडी, वडगाव, अनगोळ, कॅम्प, नानावाडी ग्रामीण भागातील ख्रिस्ती बांधवांच्या वसाहतीमध्ये तसेच घराघरातील वातावरण नाताळमय झाले आहे. शहरातील ठिकठिकाणी चर्चांना आणि ख्रिस्ती बांधवांनी आपल्या इमारतीला आकर्षण, विद्युत रोषणाई आणि सजावटी करण्यात आले आहेत. नाताळच्या तयारीला शहर आणि जिल्ह्यात वेग आला आहे. ख्रिस्ती समाजातील मोठा सण म्हणून नाताळकडे पाहिले जाते. हा सण अवघ्या 2 दिवसांवर आला आहे. त्यामुळे ख्रिस्ती घरांमध्ये नाताळच्या तयारी अंतिम टप्प्यात आहे. घरोघरी केक, डोनट आणि विविध गोड पदार्थ बनवण्यामध्ये महिला व्यस्त आहेत. सौंदत्ती डोंगरावर मार्गशीर्ष पौर्णिमेसाठी भाविकांची गर्दी. सलाबादप्रमाणे यावर्षीही लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवीच्या मार्गशीर्ष पौर्णिमा यात्रेसाठी कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा, आंध्र प्रदेश तसेच केरळ इथून सलग 8 दिवस भक्तांची प्रचंड गर्दी होणार आहे. यावर्षी तब्बल 4 लाख भाविक सौंदत्ती डोंगरावर यात्रा काळात उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यात्रा काळात होणारी प्रचंड गर्दी पाहून मंदिर प्रशासनाच्या वतीने भक्तांच्या सोयीसाठी जय्यत तयारी करण्यात आली असल्याची माहिती मंदिराचे कार्यकारी अधिकारी SPB महेश यांनी दिली आहे. बेळगाव जिल्हा, कोल्हापूर, सांगली, सातारा, गोवा आणि कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणासह केरळ येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री रेणुका देवीच्या दर्शनाला वर्षभर भाविकांची गर्दी असते. यामध्येही प्रामुख्याने प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवारी तसेच नवरात्रीला देवी दर्शनासाठी लाखो भाविक दर्शनाला येत असतात. भगवद्गीता हा भारतीय समाज जीवनाचा आधार. अनेक महापुरुषांना गीतेतून प्रेरणा मिळाली आहे. मनुष्यात सदा सर्वदा प्रेरणा देण्याचे सामर्थ्य गीतेतून मिळते. त्यामुळे भगवद्गीता हा भारतीय समाज जीवनाचा आधार आहे असे प्रतिपादन राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर सुदर्शन त्रिवेदी यांनी केले. सौदा स्वर्णवली महासंस्थातर्फे आणि जनकल्याण ट्रस्ट यांच्या वतीने राज्यभरात महिनाभरापासून सुरू असलेल्या भगवद्गीता अभियानाचा महासमर्पण कार्यक्रम शनिवारी झाला. यानिमित्त लिंगराज महाविद्यालय मैदानावर सामूहिक गीता अध्याय पाठन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख व्यक्ती म्हणून डॉक्टर त्रिवेदी बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर सौदा स्वर्णवली महासंस्थेचे गंगाधरेंद्र सरस्वती स्वामी, पेजावर मठाचे विश्वप्रसन्न तीर्थस्वामी यांच्यासह महापौर शोभा सोमनाथचे, माजी आमदार महांतेश कवडगीमठ, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, समितीचे अध्यक्ष गोपाल जिनगौडा आदी उपस्थित होते. कार्यक्रमात अनेक मान्यवर निमंत्रित सहभागी झाले होते. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची बैठक संपन्न. निपाणीसह सीमा भागात 7-12 उत्तरा व अन्य शासकीय कागदपत्रे मराठीतून मिळावीत त्यासाठी तहसीलदारांना निवेदन देणे आणि गतवर्षीप्रमाणे महाराष्ट्र शासनाकडून सीमावासियांसाठी सीमा भागात रोजगार मेळावा भरवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतला. निपाणी भाग युवा समिती कार्यकर्त्यांची कोळी इथे बैठक झाली. अध्यक्षस्थानी प्राध्यापक भरत पाटील होते. बैठकीत सीमा लढायला बळ देण्यासह विविध विषयांवर चर्चा झाली. समितीच्या विचारांश
मुद्द्यांशी सहमत असणाऱ्या सर्व घटकांना संघटनेत सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, संघटन वाढविणे, विद्यार्थी नागरिकांचे प्रश्न सोडवणे, त्यांच्या समस्या जाणून त्यांचा पाठपुरावा करणे अशा विविध बाबींवर चर्चा करण्यात आली. भाजप राज्य उपाध्यक्षपदी माजी आमदार अनिल बेनके यांची निवड. प्रदेश भाजपाच्या कार्यकारिणीची निवड शनिवारी करण्यात आली. उपाध्यक्ष, मुख्य सचिव, सचिव, राज्य खजिनदार तसेच आघाडीच्या अध्यक्षांची निवड जाहीर केली. यामध्ये बेळगाव उत्तरचे माजी आमदार अनिल बेनके यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर माजी उद्योग मंत्री मुरगेश निराणी यांचीही उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष बी.बा. विजेंद्र यांनी प्रसिद्धीपत्र जारी केली आहे. साखळी चोरला समांतर रस्ता बनवण्याची योजना. बेळगावहून गोव्याला ये जा करताना चोरला घाट होणारी रहदारी जामची समस्या आता कमी होणार आहे, कारण गोव्यात साखळी चोरला बेळगाव नवीन समांतर रस्त्याची योजना बनवण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामांचा आढावा घेतला. बैठकीनंतर साखळी चोरला बेळगाव हा नवीन समांतर रस्ता बनवण्याची घोषणा केली आहे. गोवा राज्याने पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारकडे बेळगाव ते खानापूर मार्गे साखळी जोडण्यासाठी समांतर रस्ता बनवण्याचा प्रस्ताव दिला आहे. आता वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत राहा स्मार्ट न्यूज. biggest festive offers buy one get इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. खुशियों के रंग और त्योहारों की साथ मन में चली आई है अनोखी बरसात. चलो आओ मनाओ ये रंग रलियां, आराधना आई है खुशियाँ लेके साथ, खुशियाँ लेके साथ. शुभ दीपावली के वस्त्र खरीदारी के लिए आराधना, मारुति गली, बेलगाम. खुशियाँ लाए आराधना. यह दिवाली आराधना और आदर्श की धमाका ऑफर के साथ खास आपके लिए 1000 रुपए की खरीदी पर एक गिफ्ट कूपन और जीतिए एक से बढ़कर एक प्राइजेस. फर्स्ट प्राइज होंडा शाइन मोटरसाइकिल, सेकंड प्राइज होंडा डिओ स्कूटर, तीसरा प्राइज 50 इंच LED टीवी और इसके साथ रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एंड्रॉइड मोबाइल, माइक्रोवेव ओवन, स्मार्ट वॉच, मिक्सर जैसे 90 और प्राइजेस. सिल्क और फैंसी साड़ीज, डिजाइनर साड़ीज, ड्रेस मटेरियल, सलवार सूट, वेडिंग शरारा, शर्ट, ट्राउजर्स, टी शर्ट्स, जीन्स, कुर्ता सूट, फुल सूट, इंडो वेस्टर्न, शेरवानी, आराधना साड़ी ड्रेस मटेरियल, रेडीमेड, मारुति गल्ली बेळगावी. आदर्श साड़ी ड्रेस मटेरियल, रामदेव गल्ली बेळगावी. आदर्श ड्रेस सर्कल क्रिएशन फॉर लेडीज एंड किड्स, खडे बाजार बेळगावी. आदर्श रेडीमेड फॉर जेंट्स, खडे बाजार बेळगावी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. लोकसभा निवडणुकीत राज्यातील अधिकाधिक जागांवर विजय मिळवण्याचा चंग काँग्रेसने बांधला आहे. यासाठी विद्यमान मंत्र्यांचा लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच 9 मंत्र्यांना उमेदवारी देण्याचे नियोजन सुरू आहे. बेळगाव लोकसभा मतदारसंघ भाजपकडून हिसकावून घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांना, तर कारवार लोकसभेसाठी आमदार R.B. देशपांडे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवले. काँग्रेसला यशापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे आता लोकसभेसाठी नवीन डावपेच आखण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. खानापूर तालुक्यातील अनधिकृत दवाखान्यांना टाळे.
ग्रामीण भागात बनावट डॉक्टरांची वाढती संख्या लक्षात घेऊन तालुके आरोग्य खात्याने शनिवारी पूर्व भागातील अनेक खासगी दवाखान्यांना भेट देऊन कागदपत्रांची पाहणी केली. KPME नोंदणी नसलेल्या दवाखान्यांना टाळे टोकून कायदेशीर कारवाई करण्यात आली. तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर किवसनवर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शनिवारी तालुक्याच्या पूर्व भागात धडक मोहीम हाती घेतली. बीडी गावाच्या हद्दीतील दवाखान्यांना भेट देऊन तपासणी करण्यात आली. यावेळी KPME कायदा व जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यात आली. NCC छात्रांच्या सायकल मोहिमेचे बेळगावात स्वागत. विद्यार्थ्यांमध्ये लष्करी सेवेची आवड निर्माण व्हावी यासाठी सुरुवात करण्यात आलेले राष्ट्रीय छात्र सेनेला अर्थात NCCला 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त विरणारी मेगा सायकलॉथॉन ही सायकल मोहीम कन्याकुमारीपासून सुरू झाली असून शनिवारी या मोहिमेतील महिला गोवा मार्गे बेळगावात दाखल झाल्या. NCC मोहिमेत 13 विद्यार्थींबरोबरच 2 अधिकारी आणि इतर 7 जणांचा सहभाग आहे. शनिवारी सकाळी 5:30 वाजता गोव्यावरून निघालेले हे पथक दुपारी 4 वाजता बेळगावला पोहोचले. खानापुरात त्यांचे स्वागत करण्यासाठी बेळगावातील छात्र खानापूरला गेले होते. त्यानंतर या युवती सायकलवरून GSS महाविद्यालयाच्या प्रांगणात पोहोचतात NCC छात्रांबरोबरच प्राध्यापक वर्गाने त्यांचा उत्साह स्वागत केले. सौंदत्ती इथे अंबारी बस सेवा उपलब्ध. पर्यटकांना जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांची सैर घडवण्यासाठी म्हैसूर आगारातून आणलेल्या अंबारी बसची सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आली आहे. सध्या ही बस सौंदत्ती मार्गावर सुरू करण्यात आली असून रेणुका देवस्थानसह जोगनभावी व नविलू तीर्थची सफर घडवून आणली जात आहे. बस फेरीच्या नियोजित मार्गावरील अडथळे दूर केल्यानंतर ही सेवा 20 जानेवारीनंतर पूर्ण क्षमतेने उपलब्ध होणार आहे. सध्या अंबारी बस सौंदत्तीपर्यंत धावत आहे, पण ही सेवा नियमित आहे. रस्ते विकास महामंडळ मंडळामध्ये अनुकंपा अतिरिक्त नेमणूक. कर्नाटक राज्य रस्ते विकास निगममध्ये अनुकंपा तत्वावर सरकारी पदावर नेमणूक झालेल्यांना नेमणूक पत्राचे वितरण सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. सरकारी पदावर नेमणूक झालेल्यांनी प्रामाणिक व कर्तव्यदक्षतेने कार्य करीत सरकार व खात्याचे नाव उज्ज्वल करावे असा सल्ला मंत्री जारकिहोळी यांनी दिला. यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य सचिव डॉक्टर सेलव कुमार, मुख्य अभियंता दुर्गप्पा, उपमुख्य अभियंता कृष्णा अग्निहोत्री, विशेष कर्तव्य अधिकारी VN पाटील आदी उपस्थित होते. अरिहंतमध्ये रक्तपेढीचे उद्घाटन. येथील अरिहंत रुग्णालयामध्ये रक्तपेढीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शहराचे आमदार राजू सेठ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डॉक्टर MD दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेले अरिहंत रुग्णालय वर्षभरातच नावारूपास आलेले आहे. रुग्णालयाचे अध्यक्ष सकाररत्न रावसाहेब पाटील, संचालक अभिनंद पाटील, युवा नेते उत्तम पाटील यांनीही शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉक्टर अभिषेक जोशी, डॉक्टर अमृता जोशी यांच्यासह डॉक्टर्स, परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते. PJ घाडी राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित. शिक्षक विकास परिषदेचे 27वे राष्ट्रीय स्तरावरील अधिवेशन 9 आणि 10 डिसेंबर दरम्यान गोव्यातील शिरोडा येथे पार पडले. या संमेलनात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये आनंदनगर, वडगाव, बेळगावचे सामाजिक कार्यकर्ते परशुराम जोगन्ना घाडी यांना अधिवेशनात राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अन्विका गोकाक हिचे इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम. कुमारी अन्विता रवींद्र गोकाक ही येथील सेंट जोसेफ शाळेची इयत्ता 2रीची विद्यार्थिनी आहे. हिने 2 मिनिटात आवर्त सारणी लक्षात ठेवून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड 2023 मध्ये विक्रम केला आहे. लहान वयात तिने मिळवलेले यश कौतुकास्पद ठरले आहे. त्यामुळे या अतुलनीय कामगिरीबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. हलशीवाडी इथे गवतगंजीला आग, हजारो रुपयांचे नुकसान. खानापूर तालुक्यातील हलशीवाडी इथे गवतगंजीला आग लागून 4 ते 5 ट्रॉली गवत जळून खाक झाल्याची घटना आज रविवारी सकाळी घडली आहे. हलशीवाडी येथील नागरिक आनंद देसाई यांच्या गवतगंजीला अचानक आग लागून 4 ते 5 ट्रॉली गवत जळाले असून हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. तसेच गवत जळाल्याने गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. श्वेता व्यंकटेश बिडीकर यांचे निधन. बसवानगल्ली हलगा येथील रहिवासी श्वेता व्यंकटेश बिडीकर व 74 यांचे रविवार दिनांक 24 रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात एक मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.